बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनला सुरुवात करूया बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन। 70 बातम्या पाहूया। दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी सोहळा। शपथविधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार। रेखा गुप्ता यांची दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड, प्रवेश वर्मा उपमुख्यमंत्री तर विजेंद्र गुप्ता यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड। शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर राऊत पवार पहिल्यांदाच एका मंचावर येणार। दिल्लीमध्ये होणाऱ्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात दोन्ही नेते एकाच मंचावर। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम होणार। राज ठाकरेंनी आज मुंबईमध्ये सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसेकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन, याच पार्श्वभूमीवर बैठक बोलावल्याची माहिती। शिवसेना आमदार आणि खासदारांच्या मातोश्रीवरील होणाऱ्या बैठका पुढे ढकलल्या। आमदारांची बैठक 28 फेब्रुवारीला तर खासदारांची बैठक 1 मार्चला होणार। शिंदेंच्या नाशिक दौऱ्यानंतर ऑपरेशन टायगरची चर्चा। ठाकरेंच्या सेनेतील काही पदाधिकारी आणि माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा। ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी ठाकरेंची शिवसेना सक्रिय। सगळ्या नेत्यांची शिवसेना भवनात प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी आढावा बैठक होणार। नाराजांची बाजू समजून लवकरच संघटनात्मक बदल करण्याचा मानस। नवी मुंबईतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या 32 माजी नगरसेवकांची भाजपत घरवापसी। त्यामुळे आता विधानसभेवेळी शरद पवार गटात गेलेले संदीप नाईकही भाजपात परतणार का, याकडे लक्ष। भाजपच्या नगरसेवकांनी घरवापसी केली असली तरी सुद्धा माजी आमदार संदीप नाईक यांच्या संदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही। जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्याकडून स्पष्टोक्ती। ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला, त्याला कोणीही हलवू शकत नाही। भाजपच्या गणेश नाईकांनी ठाण्यात जनता दरबार घोषणा केल्यानंतर प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजू खरेंना त्यांच्या मतदारसंघात विकास करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार। गोगावलेंच्या या वक्तव्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आणि शिंदेंच्या सेनेत वाद निर्माण होण्याची शक्यता। 2019ला शिंदेंना मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती, मात्र महाविकास आघाडीत असताना एकनाथ शिंदे ज्युनियर होते, त्यामुळे ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। संजय राऊतांना 5 वर्षांनी हे का आठवलं, तेव्हा का बोलले नाहीत? मंत्री शंभूराज देसाईंचा संजय राऊतांना सवाल। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास शरद पवार आणि अजित पवारांनी विरोध केल्याचं संजय राऊत यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी संजय राऊत यांचा स्वतः विरोध होता। ते स्वतः मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न बघत होते। नितेश राणेंची राऊतांवर टीका। राऊतांनी एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदासंदर्भात वक्तव्य केलंय। शरद पवारांचा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायला विरोध नव्हता, मात्र शरद पवारांचं नाव पुढे करून काही लोक मुख्यमंत्री बनले। एबीपी माझाशी बोलताना मंत्री उदय सामंत यांचा गौप्यस्फोट। हा फक्त महाराष्ट्राचाच नाही तर हा देशाचा अपमान। राहुल गांधींच्या पोस्टनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका। राहुल गांधींनी माफी मागावी, शिंदेंची मागणी। राहुल गांधींच्या एक्स पोस्टवरून भाजपनं केलेल्या टीकेला काँग्रेसचं प्रत्युत्तर। हा दुटप्पीपणा। पंतप्रधान मोदींनीही जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली वाहिली आहे, विजय वडेट्टीवार यांचा आरोप। हे हिरवे साप नेहमी आमच्या शिवरायांचा द्वेषच करतात। राहुल गांधींनी शिवप्रेमींची माफी मागितली पाहिजे। राहुल गांधींच्या एक्स पोस्टवर नितेश राणेंची प्रतिक्रिया। राहुल गांधींनी देशाची माफी मागितली पाहिजे, आमदार संजय गायकवाड यांची मागणी। राहुल गांधींना शिवाजी महाराजांची जयंती आहे का पुण्यतिथी हे सुद्धा माहीत नाही, हे निषेधार्ह, गायकवाडांचं वक्तव्य। राहुल गांधींसारख्या विद्वान नेत्याला शिवाजी महाराजांबाबतीत कितपत माहिती हे समोर, त्यामुळेच जनतेनं निवडणुकीत काँग्रेसला श्रद्धांजली वाहिली। खासदार धैर्यशील मानेंची टीका। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे, त्यांचा अपमान करणाऱ्यांचं मुंडकं छाटा। त्याच मुंडक्यांची माळ तुळजाभवानीच्या गळ्यात घाला, कालीचरण महाराजांचं वक्तव्य। मुंबईमध्ये राष्ट्रवादीनं आयोजित केलेल्या शिवजयंती सोहळ्याला छगन भुजबळांची उपस्थिती, त्यामुळे भुजबळांची नाराजी दूर झाल्याची चर्चा।
आरोपी कोण हे पोलिसांना माहितीये. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांचा गंभीर आरोप. पोलीस निरीक्षक सानप आणि इतर कॉन्स्टेबलचे सीडीआर काढावेत, ज्ञानेश्वरी मुंडे यांची मागणी. करुणा शर्मांनी खासदार सुप्रिया सुळेंची भेट घेतली. भेटीमध्ये धनंजय मुंडेंनी दिलेल्या त्रासाबाबत चर्चा. सध्या सुरू असलेल्या कायदेशीर लढाईबाबत देखील चर्चा झाल्याची माहिती. जोपर्यंत धनंजय मुंडे मंत्रिमंडळातून बाहेर पडत नाहीत तोपर्यंत संतोष देशमुख हत्येच्या शोधाला दिशा मिळणार नाही, अंजली दमानियांचं वक्तव्य. कराड आणि मुंडेंचे संबंध दाखवत आर्थिक घोटाळ्यांचीही माहिती दिली. अंजली दमानियांनी पुन्हा एकदा अर्धवट ज्ञानाच्या आधारे खोटं बोलून जीआर काढल्याचा केलेला आरोप चुकीचा. त्या अर्धवट ज्ञानाच्या आधारे खोटे आरोप करत असल्याचं मंत्री धनंजय मुंडेंचं वक्तव्य. धनंजय मुंडेंना भेटण्यासाठी सुरेश धस यांच्यावर भाजपनं दबाव आणला, मनोज जरांगेंचा आरोप. दबावाबाबत धसांनी आधीच सांगितलं असतं तर समाजानं त्यांना डोक्यावर घेतलं असतं, जरांगेंची प्रतिक्रिया. देशमुख हत्येचा तपास योग्य दिशेनं सुरू असून ग्रामस्थांनी धीर धरावा, अशोक चव्हाणांचा ग्रामस्थांना सल्ला. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीला अटक करावं या मागणीसाठी ग्रामस्थ 25 फेब्रुवारीपासून आंदोलन करणार. मंगळवारपर्यंत देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणावरती मार्ग काढतील, मनोज जरांगे यांनी विश्वास व्यक्त केला. हैदराबाद, बॉम्बे आणि सातारा गॅझेट लागू करतील असंही जरांगेंचं वक्तव्य. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या कमी होणार, आणखी निकष लावण्यात येणार असल्याची माहिती. नागपुरातील 3,000 लाडक्या बहिणींनी 30 लाखांचा निधी उभा करत क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केली. राज्य सरकार अशा उपक्रमांना मदत करणार असल्याची माहिती. राज्य सरकारचा आणखी एक शासन निर्णय. वादाच्या भोवऱ्यात त्रयस्थ व्यक्तीच्या तक्रारी विचारात घेऊ नका, राज्य सरकारच्या शासनाला सूचना. शिक्षकांच्या नियुक्तीसंदर्भात त्रयस्थ व्यक्तीची औरंगाबाद खंडपीठात याचिका. उद्यापासून 10वी बोर्डाची परीक्षा सुरू होणार, त्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ पत्रकार परिषद घेणार. डोंबिवलीत डोक्यावरचं छत्र तुटणार असल्यानं 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेनं 48 इमारतींमधल्या रहिवाशांना पुढच्या 10 दिवसात घरं खाली करण्याची नोटीस दिली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील 65 इमारतींवर होणाऱ्या कारवाईनं नागरिक हवालदिल. या अनधिकृत बांधकामांना अधिकारीच जबाबदार असल्याचा संशय. पुण्यामध्ये जीबीएसचा धोका वाढला. एकाच दिवशी 2 जणांचा जीबीएसनं मृत्यू. एकूण मृत्यूंची संख्या 11वर. बीडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची दुरवस्था. अभिनेते शरद पोंक्षेंनी नाराजी व्यक्त केली. मंत्री भरत गोगावलेंनी विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं. रायगडचे पालकमंत्री पद मिळावं यासाठी विठ्ठल रुक्मिणीला गोगावलेंचं साकडं. 2 दिवसात पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल, गोगावलेंनी आशा व्यक्त केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि मंत्री भरत गोगावले मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार. आज पनवेल आणि पळसपेपासून महाड, रत्नागिरी आणि पुढच्या महामार्गाची पाहणी करणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा सोलापूर ते धाराशिव एसटीनं प्रवास. एसटीची अवस्था वाईट असल्याचं मंत्र्यांकडून मान्य. सर्वसामान्यांना प्रवासासाठी चांगल्या एसटी देण्याबाबत सरकार प्रयत्नशील, सरनाईकांचं वक्तव्य. परभणीच्या राणी सावरगाव येथील श्री रेणुकादेवी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात गतिरोधक, भाविकांना त्रास. गतिरोधक तात्काळ काढावीत यासाठी गतिरोधकावर झोपून आंदोलन. 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये जन्मठेपेची शिक्षा झालेल्या गँगस्टर अबू सालेमची सुटकेसाठी याचिका. उर्वरित शिक्षा माफ करत तुरुंगातून मदतपूर्व सुटकेसाठी याचिका केली. याचिकेवरती 10 मार्च रोजी सुनावणी होणार. उल्हासनगरमध्ये टोळक्याकडून 2 कामगारांना बेदम मारहाण. घटना सीसीटीव्हीत कैद. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. कोम्बिंग ऑपरेशन करून घरी परतणाऱ्या पोलिसाला 4 दारुड्यांनी बेदम मारहाण केली. सेनापती बापट रस्त्यावरच्या रत्ना हॉस्पिटलच्या परिसरातील घटना. चतुश्रृंगी पोलिसात तक्रार दाखल. मारहाण करणारे अटकेत. मीरा भाईंदरमधील सोसायटीत 3घांवर गाडी घातल्याच्या प्रकरणी काशीमीरा पोलिसांकडून एकाला अटक. इतर 2घांचा शोध सुरू.
साई भक्तांची गाडी अडवून बंदूक आणि धारधार शस्त्राचा धाक दाखवत लूटमार करणाऱ्यांना अटक. 16 फेब्रुवारी रोजी कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारामध्ये लूटमारीची ही घटना घडली होती. यवतमाळच्या वणीमध्ये एका तंबाखू तस्करावर पोलिसांची धाड. कारवाईमध्ये 1,06,000चा तंबाखू जप्त. एका तरुणाला अटक. शिवनेरी किल्ल्यावरती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह शिवभक्तांवर मधमाशांचा हल्ला. 12 जण जखमी. अजून उपचार सुरू. सांगलीमध्ये म्हैसाळ कागवाड रोडवरती कर्नाटकची बस आणि ट्रॅक्टरमध्ये अपघात. अपघातामध्ये 16 महिला जखमी. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश. पालघरमधील गांधरे गावाजवळील उमा मॅट्रिक्स गादी सोफा कारखान्याला भीषण आग. कारखान्याचं मोठं नुकसान. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज. पुणे बंगळुरू महामार्गावरती पेट्रोल वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून हजारो लिटर पेट्रोल रस्त्यावर. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. मुंब्रा बायपास येथील डोंगराळ भागातील झाडाझुडपांना आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्यांकडून आगीवर नियंत्रण. मुंबईच्या कांदिवली पूर्वेतील एका गोदामाला भीषण आग. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचं बँक खातं जप्त करा. अंबाजोगाई दिवाणी न्यायालयाचा आदेश. भूसंपादनानंतर शेतकऱ्यांना जमिनीचा वाढीव मोबदला दिल्यानं शेतकऱ्यांची न्यायालयात धाव. संत गजानन महाराजांचा आज प्रगट दिन. दर्शनासाठी शेगावच्या गजानन महाराज मंदिरात भक्तांची मोठी गर्दी. मंदिरालाही आकर्षक सजावट. मालवणमधील मसुरे गावातील आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात. आमदार निलेश राणे यांच्याकडून पाहणी. नियोजनाबाबत विश्वस्त मंडळाशी चर्चा केली. सचिन तेंडुलकरच्या कुटुंबियांनी नृसिंहवाडीमध्ये दत्त महाराजांचं दर्शन घेतलं. अंजली तेंडुलकर, सारा तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकर दत्त महाराजांचे चरणी. अमरावती शहरातील दसरा मैदानावर युवा स्वाभिमान महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय ओपन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. यावेळी रवी राणांनी घेतला क्रिकेट खेळण्याचा आनंद. नवी दिल्लीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केशवकुंज कार्यालयाचं उद्घाटन. सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत, अमित शहा, जे.पी. नड्डांसह अनेक नेत्यांची उपस्थिती होती. संघाची दशा जरी बदलली असली तरी दिशा बदलायला नको. सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. आग्र्यात ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना बंदिस्त ठेवण्यात आलं होतं त्या ठिकाणी भव्य स्मारक उभारणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. स्मारक उभारताना पूर्ण काळजी घ्यायच्या सूचना दिल्यात. मंत्री नितेश राणे यांची माहिती. 100 दिवसांमध्ये पुतळा पूर्ण होईल. महाराजांच्या पुतळ्या उभारणीच्या कामाच्या शुभारंभानंतर नितेश राणेंची माहिती. छत्रपती शिवाजी महाराज केवळ एक राजा नसून विजनरी लीडर होते. महाराजांना वेगवेगळ्या माध्यमातून सातत्यानं त्यांच्या स्मृती जागृत राहिल्या पाहिजेत. अभिनेता विकी कौशलचं वक्तव्य. शिवजयंतीचं औचित्य साधत राज्यातील शिवकालीन तलाव, बंधारे, प्राचीन तलाव, गावतळी आणि पाणी पुरवणाऱ्या तलावातील गाळ काढण्यास सुरुवात. मृद आणि जलसंधारण विभागाच्या वतीनं राज्यभर मोहीम राबवणार. मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते मोहिमेस शुभारंभ. परभणीच्या गंगाखेडमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण. सोहळ्याला शिवभक्तांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. कांदिवलीच्या स्प्रिंगलीफ सोसायटीमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी. पारंपरिक कार्यक्रमातून शिवरायांना मानवंदना दिली. लहान मुलं आणि महिला कार्यक्रमात मोठ्या संख्येनं सहभागी झाले. शिवजयंतीनिमित्त नाशिकमध्ये मिरवणूक. मिरवणुकीकडे नाशिक शहरातील सर्वपक्षीय आमदारांनी पाठ फिरवली. धोनी ॲपच्या अनावरणासाठी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी मुंबईत. यावेळी संजू सॅमसनचीही उपस्थिती. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारताची बांगलादेशसोबत लढत. सामना दुबईमध्ये खेळवला जाईल. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यामध्ये पाकिस्तानचा पराभव. न्यूझीलंडने 60 धावांनी पाकिस्तानचा धुव्वा उडवला. बातम्यांचा वेगवान आढावा पूर्ण झालाय. बुलेटिनमध्ये यानंतर एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर बातम्या सविस्तर. पाहत रहा एबीपी माझा.